नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात 26 नोव्हेंबरची ही महत्त्वाची अपडेट आहे. बघा, लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे. लाडक्या बहिणींना गुड न्यूज आहे. आता काय गुड न्यूज आहे, तर 2100 रुपयाच्या वाटपाच्या संदर्भाची सर्वात मोठी गुड न्यूज आणि यानंतरची बातमी आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी सर्व महिलांनी, सर्व माता भगिनी हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला शेवटपर्यंत समजणार आहे. त्यासाठी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर सर्वांना विनंती करतो, सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेचे छोट्यातले छोटे आणि मोठ्यातले मोठे अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. त्यासोबतच हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील, तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि व्हॉट्सॲपला पण शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे. तर बघा, लाडक्या बहिणींसाठीची जी काही गुड न्यूज आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. तर थोडाही वेळ वाया न घालवता संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती ती आपण समजूनच घेणार आहोत. बघा, आत्तापर्यंत तुम्हाला 1500 रुपयांचा हप्ता या ठिकाणी वाटप झाला होता. म्हणजेच 1500 रुपयांप्रमाणे तुम्हाला आत्तापर्यंत 5 हप्त्यांचे पैसे जे ते त्या ठिकाणी वाटप झाले होते. 1500 रुपयांप्रमाणे 5 हप्ते म्हणजेच 7500 रुपये. ठीक आहे, आता हे 7500 रुपये तुम्हाला आलेले होते ऑक्टोबरमध्ये. बघा, ऑक्टोबरच्या सुरुवातीला तुम्हाला पैसे आलेले होते. आता हे पैसे तुमचे खर्च झाले असतील. ज्या ज्या महिलांचे पैसे खर्च झालेले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे खर्च झाले लिहून पाठवायचे. सर्व महिलांनी लिहून पाठवा, म्हणजे पुढचा हप्ता तुम्हाला लगेचच त्या ठिकाणी पाठवला जाणार आहे. आता लाडक्या बहिणींना गुड न्यूज काय, तर तीच आहे पुढच्या हप्त्याच्या संदर्भात. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे 7500 रुपये तुमचे खर्च झाले आहेत का. ज्यांचे खर्च झाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती नेहमीप्रमाणे पुराव्याच्या सहितच आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता बघा, लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या 1,500 रुपयांचे लवकरच 2100 रुपये होणार. मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा. तर बघा, ही जी काही बातमी आहे ती जुनी आहे. म्हणजे जर आपण पाहिलं तर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी त्या ठिकाणी घोषणा केलेली होती. आता नव्याने जे काही सरकार आहे ते स्थापन झाल्याच्या सुरू होण्याच्या त्या ठिकाणी हालचाली ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. म्हणजेच नव्याने त्या ठिकाणी मुख्यमंत्री जे आहेत एखाद्या वेळेस बदलू शकतात. ठीक आहे, तर त्याबाबत देखील मी तुम्हाला विचारलेलं होतं, तुम्हाला काय वाटतंय, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब झाले पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये एकनाथजी शिंदेसाहेब लिहून पाठवा. जर तुम्हाला वाटतंय देवेंद्रजी फडणवीस झाले पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये देवेंद्रजी फडणवीस लिहून पाठवा. आणि जर तुम्हाला वाटतंय अजितदादा पवार झाले पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये अजितदादा पवार लिहून पाठवायचे. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत लिहून पाठवायचं आहे. तर बघा, राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला अतिप्रचंड बहुमत मिळाले. या निवडणुकीत महायुतीला एकूण 235 जागा, बघा महायुतीला 235 जागा मिळाल्या. तर महाविकास आघाडीला 50चा आकडाही ओलांडता आला नाही. महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकीत गेम चेंजर ठरली ती लाडकी बहीण योजना. बघा, लाडकी बहीण योजना महत्त्वाची आणि गेम चेंजर योजना ठरलेली आहे. महायुतीला मिळालेल्या या महाविजयानंतर आज मुख्यमंत्र्यांना ओवाळण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी लाडक्या बहिणींनी वर्षा निवासस्थानी गर्दी केली होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनीही या लाडक्या बहिणींचं वर्षा निवासस्थानी स्वागत करत आभार मानले. तसेच त्यांच्याशी संवाद साधताना एक मोठी घोषणाही केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महायुतीच्या जाहीरनाम्यातील घोषणेप्रमाणे राज्यातील लाडक्या बहिणींना लवकरच 1500 रुपयांच्या ऐवजी 2100 रुपये जे आहेत ते देण्यात येतील असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. म्हणजेच तुम्हाला 2100 रुपये ह्या ठिकाणी वाटपच होणार आहेत. ठीक आहे, आता पुढचा हप्ता तुमचा 2100 रुपयांचा असणार आहे, तो लवकरच तुम्हाला वाटप केला जाईल असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. बघा, मुख्यमंत्री बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी. शिंदे म्हणाले, लाडक्या बहिणींनी या राज्यात इतिहास घडवला आहे. या राज्यात आपण गेले 2-2.5 वर्ष जी विकास कामे केली, ज्या कल्याणकारी योजनांवर काम केले, यात सर्वात सुपरहिट झाली ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. बघा, सर्वात सुपरहिट योजना. यामध्ये आत्तापर्यंत 2.5 कोटी महिलांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी 2,30,00,000 महिलांना पैसे वाटप झाले आहेत. राहिलेल्या 20 लाख महिलांना देखील लवकरच पैसे वाटप होणार आहेत. त्यासोबतच नव्याने अर्ज देखील ज्या काही महिलांना अर्ज करायचे त्यांनी लवकरात लवकर कागदपत्र रेडी करून ठेवायचे. लवकरच तुमचे अर्ज देखील सुरू होणार आहेत. आचारसंहिता संपलेली आहे आणि लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा त्या ठिकाणी सुरू होणार आहे. ठीक आहे, पुढे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला जर आपण पाहिलं तर सुपरहिट झाली आहे. यावेळी मुख्यमंत्री बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी. यात काही लोक फिट येऊन पडले, काही लोक चक्कर येऊन पडले असा टोलाही त्यांनी विरोधकांना नाव न घेता लगावला. या ठिकाणी एवढंच सांगतो की माझ्या लाडक्या बहिणींच्यामुळे एक अद्भुत आणि दैदिप्यमान विजय आपल्याला मिळाला आहे. म्हणजेच विरोधी पक्षांकडे विरोधी पक्ष नेता बनण्या एवढे संख्याबळही राहिले नाही. तुम्ही एवढं साफ करून टाकलं अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदेंनी लाडक्या बहिणींचे त्या ठिकाणी कौतुक केले. तर बघा, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी लाडक्या बहिणींचं कौतुक केलेलं होतं आणि त्या लाटेत विरोधी पक्ष वाहून गेले. बघा,
शिंदे पुढे म्हणाले, तुम्ही एवढे मतदान केलं की संपूर्ण राज्यात लाडक्या बहिणींची लाट निर्माण झाली आणि त्या लाटेत विरोधी पक्ष वाहून गेले. त्यांना सुधारलेच नाही, समजलेच नाही. हा चमत्कार लाडक्या बहिणींनी केला. आपण येथे मला शुभेच्छा द्यायला आलात, माझे अभिनंदन करायला आलात. मी आपल्याला एवढंच सांगतो की हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी कायम उभा आहे, खंबीरपणे उभा आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात बोलताना माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब पुढे म्हणाले, ही योजना लागू करण्यापूर्वी आम्ही विचार केला की या सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबाला काहीतरी हातभार लागायला हवा. हे मनात ठेवून आम्ही ही योजना सुरू केली. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे एवढेच नाही, तर आता तुम्हाला देण्यात येणाऱ्या 1500 रुपयांचे ठरल्याप्रमाणे 2100 रुपये करणार आहोत. बघा, 2100 रुपये देखील होणार आहेत. त्याचाही निर्णय आपण घेतला आहे, असेही यावेळी शिंदेंनी सांगितले. तुम्ही मतदान करताना घेतलेला निर्णय अत्यंत यशस्वी झाला आहे. तुम्ही समोरच्या लोकांना डम्पिंगमध्ये टाकून दिलं. विरोधकांना हा नेत्रदीपक विजय आहे असं म्हणत एकनाथजी शिंदेसाहेब यांनी नाव न घेता विरोधकांवर त्या ठिकाणी निशाणा जो आहे तो साधलेला आहे. आता बघा, यामध्ये लक्षात घ्या, आतापर्यंत तुम्हाला 1500 रुपये वाटप होत होते. 1500 रुपयांप्रमाणे तुम्हाला आतापर्यंत 5 हप्ते आलेले होते. आता या ठिकाणी 5 हप्त्यांचे 7500 रुपये होते, ते तुमचे खर्च झाले असतील. ठीक आहे, तर ज्यांचे खर्च झाले त्या सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आता तुम्हाला पुढचा हप्ता जो आहे तो 2100 रुपयांचा येणार आहे. 2100 रुपयांचा पुढचा हप्ता तुम्हाला वाटप होणार आहे. आता हा जो काही हप्ता आहे, तर बघा, सर्वात मोठी गुड न्यूज काय, तर 2100 रुपयांचा जो काही निर्णय आहे तो घेतल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्यासोबतच सर्वात मोठी गुड न्यूज अशी की हा जो काही 2100 रुपयांचा हप्ता आहे, तर हा तुम्हाला डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात वाटप होणार आहे. बघा, डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. आता जर आपण पाहिलं तर नोव्हेंबरचे एंडिंग सुरू आहे. आज जवळपास 26 तारीख आहे, 26 नोव्हेंबर आहे. आणि आज जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच तुम्हाला पैसे जे म्हणजेच 2100 रुपये सर्व महिलांच्या अकाउंटला या ठिकाणी जमा होणार आहेत. खात्यातच तुमच्या जमा होणार आहे, खात्यात तुमच्या जमा होणार आहे. त्यासाठी सर्वांनी लवकरात लवकर, ज्या काही महिला आहेत ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत, त्यांनी लवकरात लवकर त्यांचं आधार सीडिंग करून घ्यायचं आहे. आधार सीडिंग जे आहे ते करून घ्यायचं, म्हणजेच तुम्हाला पैसे येण्यासाठी कुठली अडचण राहणार नाही. कारण पैसे जे ते DBTच्या माध्यमातून येत आहेत. DBT म्हणजेच काय, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, थेट लाभ हस्तांतरण, थेट तुमच्या अकाउंटला हे ठिकाणी पैसे जे ते जमा होत असतात. त्यासाठी तुम्हाला तुमचे जे काही अकाउंट आहे त्या अकाउंटला आधार सीडिंग आहे का ते चेक करून घ्यायचं आहे. म्हणजेच तुम्हाला पैसे येण्यासाठी कुठली अडचण राहणार नाही. लवकरात लवकर तुम्ही ते करून घ्या. त्यासोबतच तुमचा अर्ज मंजूर आहे का ते देखील चेक करा. मंजूर नसेल तर त्या ठिकाणी रिजेक्ट झालं आहे का ते देखील चेक करा. आणि त्यासोबतच ज्या काही महिला भगिनी ज्यांना नव्याने अर्ज करायचे आहेत त्यांनी देखील त्यांचे कागदपत्र रेडी करून ठेवायचे आहेत. कारण अर्ज जे आहेत ते लवकरच सुरू होतील आणि अर्ज सुरू झाले की तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर अपडेट पाहायला मिळणार आहे. त्यासाठी सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जेणेकरून कुठलीही अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. लाडकी बहीण योजनेची जी काही माहिती आहे आपण पाहिलेली आहे, तर ठरल्याप्रमाणे तुम्हाला आता 1500 रुपयांच्या ऐवजी 2100 रुपये जे ते ह्या ठिकाणी वाटप केले जाणार आहेत. सर्वात मोठी गुड न्यूज आपण ह्या ठिकाणी पाहिलेली आहे. सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटणारच आहोत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.